दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनाचा संघर्ष आणखीनच तीव्र झालेला आहे. 20 जुलैला संसदेकडे चालत हे आंदोलन झालं. हे आंदोलन इथं संपेन असं वाटत असतानाच आज 21 जुलैला पण आंदोलन सुरूच आहे. रात्रभर मुसळधार पाऊस, चिखल, वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न, या सगळ्यात आंदोलकांनी मैदान काही सोडलं नाहीये. पहाटे 5 वाजेपर्यंतही विद्यार्थी आणि कार्यकर्ते जंतर मंतरवर ठामपणे आंदोलन करत राहिले. तर दुसरीकडे या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपचारांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे. आता या आंदोलनाबाबतीत पुढे काय घडणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनानं आता एक नवं वळण घेतलंय. काल आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर रात्री पुन्हा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जंतर मंतरवर परतलेत. मुसळधार पाऊस सुरू असताना सुद्धा त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं. आंदोलकांना हटवण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचा दावा सुद्धा करण्यात आला, पण याचा कोणताही परिणाम झाला नाही. पहाटेपर्यंत आंदोलन सुरूच राहिलं आणि सकाळ होताच कार्यकर्त्यांनी परिसरामध्ये स्वच्छता मोहीम सुद्धा राबवली. पावसामुळे झालेला चिखल आणि साचलेला कचरा हा त्यांनी स्वतः साफ केला. दरम्यान आंदोलनाचं नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांनी भूमिका जाहीर केलेली आहे. सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर मंतरवर यावं, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असं दिपके यांनी सांगितलंय. तसंच आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर यावं हे आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. काल आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा त्याचा सुद्धा वापर केला. पण या कारवाईमध्ये अनेक आंदोलक आणि काही पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झालेत. या आंदोलनातली आणखीन एक महत्वाची घडामोड म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं घेतलेला निर्णय. पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मागितली होती. यावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयामध्ये हलवण्याचे आता आदेश दिलेले आहेत. तसंच त्यांच्या उपचारांसाठी डॉक्टरांचं विशेष पॅनल स्थापन करण्याचेही निर्देश न्यायालयानं सरकारला दिलेले आहेत. त्यांच्या सर्व वैद्यकीय अहवालांची माहिती या पॅनलकडे उपलब्ध करून द्यायला सुद्धा सरकारला सांगण्यात आलंय. आता या बाबतीत केंद्र सरकारनं सुद्धा न्यायालयात स्पष्ट केलंय की वांगचुक यांच्या मर्जीच्या रुग्णालयात उपचार करण्यास सरकारचा कोणताही निषेध नाहीये किंवा विरोध नाहीये, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये अशी भूमिका सरकारनं मांडली. या संपूर्ण घडामोडींबद्दल तुमचं आता काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.